जागतिक इंधन संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल असं मोदी म्हणालेत। शिवाय काही दशकात झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय। तर तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन फडणवीसांनी सुद्धा केलंय। जागतिक ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। कोरोना, युद्ध आणि आता जागतिक अस्थिरतेची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। नेदरलँड्समधील द हेगमध्ये भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी है। आज की एनर्जी क्राइसिस है, हम सभी देख रहे हैं। अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। इंधन वाचवण्याचं आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी देशवासियांना केलं। इकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निम्मा ताफा घेऊन मुंबईहून पुण्यापर्यंत रस्तेमार्गे प्रवास केलाय। याच वेळी तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। मला माहिती आहे पुण्यामध्ये सगळ्यांजवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत। कृपया आमचा कॉन्वॉय वाढवू नका। आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, नाहीतर आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिराल असं कोणी करू नका। एवढीच आपल्या सर्वांना विनंती।